काय झालं त्याच्यामध्ये, हा जो समोरचा 7 क्रमांकाचा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये जवळजवळ 170 मतं ही एका घरामध्ये घुसवलेली आहेत. म्हणजे अशी 3-4 घरं आहेत, त्या 4 घरामध्ये घुसवलेली आहेत. जर तुम्ही आता माझ्या घरामध्ये माझा असेसमेंट घेतला, घराची लांबी रुंदी घेतली आणि माझ्या घरामध्ये किती मतदार आहेत असं जर तुम्ही मला विचारलं, एक नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून, तर माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबातली 5 नावं मिळतील. म्हणजे माझे आई वडील आता हयात नाही, माझी पत्नी, माझी मुलं, माझे भाऊ, अशीच नावं त्या ठिकाणी मिळतील आणि घराची लांबी रुंदी मिळेल, घराचा असेसमेंट मिळेल. मग यांच्याच घरामध्ये हे 40-40, 30-30, 70-70 मतदार कसे काय? ते एक शिरसाट नावाचे, म्हणजे जे तक्रार केली त्याच्यामध्ये मी पाहिली, एक शिरसाट नावाचं एक घर आहे, त्या घरामध्ये 40 मतदार आहे. घर किती? एक 20 बाय 20 असेल. 40 लोक कशी काय राहू शकतात? दुसरं उमेदवारांचं, म्हणजे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, त्यांच्या घरामध्ये जवळजवळ 60-70 मतं आहेत. दुसऱ्या एका घरामध्ये 40 मतं आहेत. म्हणजे त्यांनी अभ्यास केला ना. आमदार निलेश राणेंनी या 17 प्रभागाच्या यादीवर अभ्यास केला, त्यांच्या निदर्शनास आलं आणि मग त्यांनी तक्रार केली. जर बोगस मतदाराच्या जीवावर जर हे निवडून येण्याचं ठरवत असतील आणि पैशाच्या वाटपावर आम्ही जिंकू असं जर ठरवत असतील, तर त्याला चाप बसला पाहिजे.